हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण MIDC कायद्यावर आधारित 20 प्रश्न पाहणार आहोत आणि MIDC कायद्यावर बनवलेला हा माझा 8वा व्हिडिओ आहे. याच्या आधीचे 7 व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या. त्यातल्या त्यात पहिला व्हिडिओ आवर्जून पहा, खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला MIDC कायद्यावर आधारित पुस्तक पाहिजे असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये स्टोअरवर गेल्यानंतर तुम्हाला MIDC कायद्याचं पुस्तक दिसेल, तिथं टच करून तुम्ही विकत घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी काही अटी आहेत ते लक्षात ठेवा की हे पुस्तक फक्त ॲपमध्येच वाचता येतं, त्याची PDF डाउनलोड करता येत नाही, तसंच त्याची प्रिंटआउट काढता येत नाही आणि स्क्रीनशॉटसुद्धा काढता येत नाही. जेव्हा जेव्हा वाचायचं आहे तेव्हा ॲपमध्ये जाऊनच आणि तेही मोबाईलवरच वाचता येतं. तर याच्या आधी 7 व्हिडिओमध्ये मी 140 प्रश्न कव्हर केलेले आहेत. आता 141 पासून आपण पाहणार आहोत. तर 141वा प्रश्न आहे पहा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अंतर्गत कलम डॅश डॅश महामंडळास इमारत बांधकाम थांबवण्याचा अधिकार आहे. तर याचं उत्तर आहे कलम 45 नुसार महामंडळास इमारत बांधकाम थांबवण्याचा अधिकार आहे. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ते करेक्ट करूयात. नजर चुकीने एखादं उत्तर चुकीचं जाऊ शकतं. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कलम 45(2) अंतर्गत महामंडळास इमारत बांधकाम थांबवण्यास कोणाला पाठवता येईल? तर याचं जे उत्तर आहे ते आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे महामंडळाला जर इमारत बांधकाम थांबवायचं असेल तर महामंडळ अधिकारी, महामंडळ कर्मचारी, पोलीस अधिकारी या सर्वांना पाठवता येतं, म्हणून याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कलम 45(4) अन्वये इमारत मालकाने आदेश पालन न केल्यास किती द्रव्य दंडाची शिक्षा होते? तर हा जो म्हणजे 45(4) नुसार जो इमारत ज्यांनी बांधलेली आहे त्याला प्रत्येक दिवसाला 200 रुपये एवढा दंड होतो. 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे प्रतिदिन 200 रुपये एवढी त्याला शिक्षा होते. 144वा प्रश्न आहे पहा की महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कलम डॅश डॅश अंतर्गत जमीनधारकाने शर्तीचे उल्लंघन करून वापर करणे नमूद केलेले आहे. तर याचं उत्तर आहे कलम 46 हे त्याचं उत्तर आहे की कलम 46 अंतर्गत जमीनधारकाने शर्तीचे उल्लंघन करून वापर करणे नमूद केले आहे. तर 46 हे त्याचं उत्तर आहे 3 नंबरचं. आता त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आणि त्याचा पुढचा प्रश्न आहे पहा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कलम 46(1) नुसार इमारत मालकाने शर्तीचे उल्लंघन करून इमारत बांधली तर किती दंड होतो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे 10,000 रुपये. की इमारत मालकाने जर ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्याचं उल्लंघन करून इमारत बांधली तर 10,000 रुपयाचा दंड होतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कलम 46(1) नुसार इमारत मालकाच्या पहिल्या अपराधानंतर पण गुन्हा चालू ठेवल्यास किती दंड होतो? म्हणजे हे जे 46 कलम आहे ना, हे दंडाशी संबंधित आहे. तर प्रत्येक दिवसाला 500 रुपये दंड होतो. म्हणजे पहिल्यांदा अपराध केला आणि गुन्हा चालूच ठेवला तर प्रत्येक दिवसाला 500 रुपये त्याला दंड होतो. 1 नंबरचे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे 147वा प्रश्न पहा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कलम 46(2) औद्योगिक क्षेत्रातील जमीन किंवा इमारतीच्या गैरवापर केल्यास किती दंडाची शिक्षा होते? तर कलम 46(2) नुसार औद्योगिक क्षेत्रातील जमीन किंवा इमारतीचा गैरवापर केल्यास 5,000 रुपये दंडाची शिक्षा होते. 4 नंबरचे त्याचं उत्तर आहे 5,000 रुपये. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कलम डॅश डॅश अंतर्गत नळमार्ग टाकण्याबाबत अधिकार देण्यात आले आहेत. तर याच्यामध्ये कलम 47 अंतर्गत नळमार्ग टाकण्याबाबत अधिकार देण्यात आले आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कलम 47(2) अंतर्गत नळमार्ग टाकताना गॅस कंपनीचा कोणता अधिनियम लागू होतो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे गॅस कंपनी अधिनियम 1963 हा लागू होतो. 2 नंबरचे त्याचं उत्तर आहे गॅस कंपनी अधिनियम 1963. त्याच्या पुढे आता 150वा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये राज्य शासनाचा कोणताही अधिकारी, महामंडळ सभासद कोणत्या कलमाखाली जमिनी व इमारतीमध्ये प्रवेश करू शकतो? तर याचं उत्तर आहे कलम 48 अन्वये राज्य शासनाचा कोणताही अधिकारी, महामंडळ सभासद 48व्या कलमाखाली जमिनी व इमारतीमध्ये प्रवेश करू शकतो. महाराष्ट्र औद्योगिक
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये राज्य शासन स्वतःचे अधिकार कोणत्या कलमाखाली महामंडळ अधिकाऱ्यास निहित करते? तर याच्यामध्ये ना म्हणजे राज्य शासन स्वतःचे अधिकार कलम 48 या कलमाखाली महामंडळ अधिकाऱ्यास निहित करते. 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे कलम 48. आता महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये राज्य शासन कोणत्या कलमाखाली स्थानिक प्राधिकरणांना निर्देश करते? तर याचं उत्तर आहे कलम 50 या कलमाखाली स्थानिक प्राधिकरणांना निर्देश करते. त्याच्यापुढे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कलम 50A चा समावेश कोणत्या सुधारणा नवे करण्यात आला आहे, म्हणजे कोणत्या सुधारणानुसार या कलमाचा समावेश करण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे 1975 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 8 या सुधारणेनुसार कलम 50A चा समावेश करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कलम 50A अन्वये जमिनीचा वापर औद्योगिक कारणासाठी करायचा असेल तर तो अर्ज नाकारण्याचा अधिकार कोणाला आहे? तर हा जो अर्ज नाकारण्याचा अधिकार आहे तो आहे जिल्हाधिकारी यांना आहे. 4 नंबरचे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 155वा प्रश्न आहे पाहता या ठिकाणी. तर प्रश्न आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कलम 50A अन्वये लघु उद्योग म्हणजे काय? तर लघु उद्योग म्हणजे काय ते पाहूयात आपण. तर लघु उद्योग म्हणजे काय? तर भांडवली गुंतवणूक 10 लाखांपेक्षा कमी असणे याला आपण लघु उद्योग असं म्हणतो. त्याच्यानंतरचा 156वा प्रश्न आहे आता. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कोणत्या कलमाखाली महामंडळ थकबाकी जमीन महसुलाची थकबाकी म्हणून गोळा केली जाते? तर याचा आहे कलम 51, म्हणजे कलम 51 याखाली महामंडळ थकबाकी जमीन महसुलाची थकबाकी म्हणून गोळा केली जाते. 2 नंबरचे त्याचं उत्तर आहे कलम 51. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कोणत्या कलमाखाली नोटिसा बजावण्याचा अधिकार महामंडळास आहे? तर याचं उत्तर आहे कलम 52 नुसार. कलम 52 नुसार महामंडळास नोटिसा बजावण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कंपनीला कोणत्या कायद्याअंतर्गत नोटीस दिली जाते? तर कंपनी अधिनियम 1956 कलम 51 या कायद्याअंतर्गत नोटीस दिली जाते. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कलम 52(1)A अन्वये दस्त सेवन बजावणारी व्यक्ती भागीदार संस्था असेल तर दस्तऐवज कोणत्या ठिकाणी पाठवला जातो? तर हा जो दस्तऐवज आहे ना हा संस्थेच्या प्रमुख ठिकाणी पाठवला जातो. 3 नंबरचे त्याचं उत्तर आहे. आणि शेवटचा 60वा प्रश्न आहे आता की महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कलम डॅश डॅश जाहीर नोटिसा कशा प्रसिद्ध कराव्यात हे सांगितले आहे? तर याच्यामध्ये कलम 53 मध्ये सांगितलेलं आहे की जाहीर नोटिसा कशा प्रसिद्ध कराव्यात हे सांगितलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण या कायद्यावर आधारित 20 प्रश्न पाहिलेले आहेत. नंतरच्या व्हिडिओमध्ये परत असेच 20 प्रश्न आपण पाहूयात. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.